नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा. संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे. तर बघा, खालील जे प्रश्न आहेत त्यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पहा, तर बघा, संगीताचे वय किती किंवा सुमित्राचे वय किती, 20 वर्षानंतर दोघींची वय किती किंवा 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर बघा, संगीता ही सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण संगीता मोठी लिहिलेली आहे आणि सुमित्रा ही लहान दाखवलेली आहे. तर सुरुवातीला बघा, लहान व्यक्तीचं वय कसं काढायचं बघा. तर सुमित्राचं वय कसं काढायचं, ह्या दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत या दोन्हींची वजाबाकी करायची. 50 मधून 10 गेले 40, 40 भागिले 2 म्हणजेच किती वय निघणार, 20 वर्ष. संगीता मोठी आहे, मोठ्या व्यक्तीचं वय कसं काढायचं बघा. हे 50 आणि 10 या दोघांची बेरीज करायची, किती आली, 60, त्याला भागिले 2, 60 भागिले 2 किती आलं, 30. म्हणजे या ठिकाणी पहा, संगीताचं वय निघालं 30 वर्ष, सुमित्राचं वय निघालं 20 वर्ष. त्यांनी पुढं काय सांगितलेलं आहे बघा, 20 वर्षानंतर, म्हणजे 20 वर्षानंतर संगीताचं जे वय असणार आहे ते किती असणार आहे, 50 वर्ष. आणि सुमित्राचं जे वय आहे 20 वर्षानंतर किती असणार आहे, तर 20 अधिक 20 40. 20 वर्षानंतर दोघींची वय अनुक्रमे किती असणार आहे, 50 व 40. हा चौथा प्रश्न पहा, 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर बघा, हे 50 आणि 40, तर यांचे गुणोत्तर 10 ने भागून 10 पाचा 50, 10 चौक 40. तर यांचं गुणोत्तर जे असणार आहे ते 5/4 असेल. चव्वेचाळीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परी असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे. तर प्रश्न काय बघा, आपण या ठिकाणी दोन्हीचं क्षेत्रफळ काढूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. तर बघा, या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे 44, बाजू आपल्याला दिलेली नाही. तर बाजू कशी काढायची, तर ह्या 44ला 4 ने भागायचं. 44 भागिले 4 बरोबर बाजू निघाली 11 आणि 11चा वर्ग किती आला, 121. चौरसाचे क्षेत्रफळ निघालं 121 चौसेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर वर्ग. परंतु या ठिकाणी आपल्याला चौरसाचं काय दिलेलं, आपलं वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. किती दिलेलं आहे, परिघ 44 दिलेला आहे. वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाही. तर त्रिज्या कशी काढायची बघा, तर वर्तुळाचा जो परिघ आहे त्याला कितीने गुणायचं, तर त्या परिघाला लक्षात ठेवायचं, गुणायचं 7/44 ने. 44ला 44 गेलं म्हणजे त्रिज्या किती आली बघा, 7. 22/7, आर 2 वेळा लिहायचा, 7 एके 7, 22 गुणिले 7 किती आलं, 154. त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे, वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे बघा. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 आहे, चौरस क्षेत्रफळ 121 आहे. या दोन्ही मधला फरक, तर फरक किती येतोय, 33. तर 33 सेमीने कमी आहे. दशादशे 4 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर या ठिकाणी बघा, मुद्दल किती दिलेला आहे, 5,000 दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे सरळ व्याज हे मुद्दलाच्या दुप्पट, म्हणजे 5,000च्या दुप्पट 10,000 हे किती वर्षामध्ये होईल, लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, या ठिकाणी एका वर्षाचं आपण सरळ व्याज काढूया. तर एका वर्षाचं सरळ व्याज किती येईल बघा, 5,000चं 4% एका वर्षाचं सरळ व्याज किती येईल, 200. एका वर्षाचं सरळ व्याज किती येईल, 200. म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज जर 200 असेल तर 10,000 सरळ व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागतील,
तर 10,000 भागिले 200. 2 शून्याला 2 शून्य. बेक बे, बे पंचे 10, बे शून्य शून्य. 50 वर्ष लागतील. 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती असा प्रश्न येऊ शकतो, किंवा 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती असा प्रश्न येऊ शकतो, किंवा 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती असा प्रश्न येऊ शकतो, किंवा 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर किती येईल असा प्रश्न येऊ शकतो. तर सुरुवातीला आपण बघा बेरीज काढून घेऊया. तर बेरजेसाठी सूत्र काय बघा, समसंख्येची बेरीज. तर या ठिकाणी बघा, पहिली समसंख्या 1 ते 40 मधील पहिली समसंख्या येणार 2. शेवटची समसंख्या येणार 40, याला भागिले 2, गुणिले एकूण समसंख्या. त्या कसा काढायच्या बघा. आता एकूण समसंख्या कसा काढायच्या, ह्या 40 मधून 2 वजा करायचं. 40 मधून 2 गेले 38. 38च्या निम्मे करायचे, किंवा 38 भागिले 2, 19 येईल. त्याच्यामध्ये 1 मिसळायचा, 20. 40 आणि 2 42 भागिले 2 गुणिले 20. बेक बे बेन 10 20. 42 गुणिले 10 420. ही 420 बेरीज कशाची आली, समसंख्येची बेरीज आली. आता बघा आपण विषम संख्येची बेरीज काढूया. या ठिकाणी बघा सूत्र, पहिली विषम संख्या 1 ते 40 मधली पहिली विषम संख्या काय असणार आहे, 1. शेवटची विषम संख्या 40च्या अगोदरची 39, त्याला भागिले 2, गुणिले एकूण विषम संख्या. तर एकूण विषम संख्या कशा काढायच्या पहा. या 39 मधून 1 वजा करा, किती आलं, 38. 38 भागिले 2, 38 भागिले 2 आलं 19. 19 मध्ये 1 मिसळा, म्हणजेच 20 आलं. 39 आणि 1 40. 40 भागिले 2 गुणिले 20. बेक बे बेन 10 20. 40 10 400. तर बघा, आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. समसंख्येची बेरीज किती, तर समसंख्येची बेरीज आली 420. विषम संख्येची बेरीज किती आली, तर विषम संख्येची आली बेरीज 400. आता आपल्याला काय प्रश्न सांगितलेला आहे, सम आणि विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती. 420 आणि 400 यातला फरक किती आला, 20 आला. परत काय सांगितलंय, सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास, या 20 ला जर 5 ने भागलं तर किती उत्तर येईल बघा. 5 1 5, 5 चौक 20. तर बघा, चारही प्रश्नापैकी कोणताही एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल. एक खुर्ची 805 रुपयास विकल्यामुळे 15% नफा झाला, तर खुर्चीची खरेदी किंमत किती. तर या ठिकाणी बघा, वस्तूची विक्री किंमत 805 दिलेली. 805 दिल्यानंतर नफा किती झालेला आहे, 15%. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपयाची वस्तू 15 रुपये नफ्याने विकली असेल, तर ती किती होणार आहे, 115 रुपयाला विकली जाईल. म्हणजे ही जी किंमत दिलेली आहे, ही किंमत आहे 115%. 115%ला 805 ही विक्री किंमत आहे. 115ला 805, तर खरेदी किंमत ही नेहमी 100 असते. तर 100ला किती, या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिले 805 भागिले 115. या ठिकाणी 23चा पाडा 2 पाठ पाहिजे. 23 5 115, 23 त्रिक 69, बाकी 11 आली, वरून घेतले 5 115, 23 5 115, 5 1 5, 5 7 35. 100 गुणिले 7 700, म्हणजे ती खरेदी किंमत किती आली, 700.